मी हेमंत चौधरी आपल्यासाठी आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑलरेडी आपला ब्लॉगिंगचा जो काही मराठी कोर्स आपण यूट्यूबवर घेत आहोत त्यातला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा आजचा जो काही टॉपिक आहे तो आपला फाइंड युअर ब्लॉगिंग निश। म्हणजे काय तर तुमचा जो काही ब्लॉग असेल त्याचा विषय कसा शोधायचा ह्याविषयी आजच्या ह्या आपला जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्णपणे आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपला पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे तो सुद्धा बघायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला भेटतील। शेजारचा जो बेल आयकॉनचा बटन आहे त्यावर क्लिक करून ऑल हे सिलेक्ट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा। त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी बरेचसे व्हिडिओज येऊन गेलेले आहेत, खाली डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच लिंकसुद्धा दिलेल्या आहेत, त्या लिंकसुद्धा बघायचा नक्कीच प्रयत्न करा। तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला। तर आज आपण पाहणार आहोत आपल्या जो काही मराठी ब्लॉगिंगचा फ्री कोर्स चालू आहे त्यामधला दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत फाइंड युअर ब्लॉगिंग निश। म्हणजे काय तर तुमचं जो काही तुम्हाला ब्लॉगिंगचं चालू करायचं आहे त्या ब्लॉगिंगचा विषय कसा शोधायचा ह्याविषयी आपण समजून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा हा भाग असतो, कारण आपण आपल्याला जर ब्लॉगिंगमध्ये करिअर करायचं असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, जास्त ऑडियन्सपर्यंत आपलं जे काही रायटिंग कॉन्टेंट असेल ते पोहोचवायचं असेल तर आपल्याला आपलं ब्लॉगिंगचं निश म्हणजे विषय आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आज आपण त्याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत। आपलं ब्लॉगिंग म्हणजे काय, आपलं ब्लॉगिंगची निश म्हणजे काय, त्याचबरोबर ब्लॉगिंगचे जे काही निश आहेत त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, त्याचबरोबर आपण आपलं जे काही निश असेल त्या निशला व्हॅलिडेट कसं करता येईल ह्याविषयी पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करूयात लगेच या व्हिडिओला। तर या ठिकाणी आज आपले काय 4 टॉपिक्स आहेत, व्हॉट इज निश, त्याचबरोबर टाईप्स ऑफ निश, फाइंड युअर निश आणि व्हॅलिडेट युअर निश। म्हणजे आपल्या निश काय याविषयी समजू पहिल्यांदा। तर निश इज युअर टॉपिक फॉर रायटिंग कॉन्टेंट ऑन ब्लॉग। म्हणजे काय तर तुमच्या ब्लॉगसाठी तुम्ही जे काही रायटिंग कॉन्टेंट करणार त्याविषयीचा तुमचा टॉपिक म्हणजे एका टॉपिक रिलेटेड आपण त्या निश असं म्हणू शकतो। समजा आता जर मला एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तर मी तुम्हाला काय शिकवणार, बिझनेस किंवा ऑनलाईन तुमचे व्यवसाय कसे स्टार्ट होतील, ऑनलाईन पद्धतीने पैसा कसा कमवता येईल ह्या रिलेटेड माझी जी काही निश आहे ती आहे। म्हणजे तुमचा बिझनेस रिलेटेड पूर्णपणे निश आहे। त्याचबरोबर ऑनलाईन कसा पैसा कमवता येईल या रिलेटेड मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो। म्हणजे माझं निश काय झालं, मेक मनी ऑनलाईन विथ बिल्डिंग युअर बिझनेस। म्हणजे अशा पद्धतीने माझी स्वतःची निश आहे आणि त्या रिलेटेड मी तुम्हाला कॉन्टेंट द्यायचा प्रयत्न करतो। मी आता व्हिडिओ स्वरूपात देतोय, पण ऑलरेडी माझ्या वेबसाईटवर सुद्धा फ्री म्हणजे जे काही ब्लॉगिंग आहे त्यात सुद्धा तुम्हाला हेच कॉन्टेंट बघायला भेटेल। हे माझं निश आहे, बरोबर। त्यानंतर आपण पाहूयात की कोणकोणत्या टाईपच्या निश असतात। तर सर्वात अगोदर मल्टी निश, त्यानंतर ब्रॉड निश, त्यानंतर मायक्रो निश आणि नॅनो निश, अशा या 4 प्रकारच्या निश ह्या असतात। तर आता मल्टी निश म्हणजे काय ह्याविषयी समजून घेऊयात। म्हणजे काय जर तुम्हाला ब्लॉग चालू करायचा असेल तर तुम्ही ह्या 4 पद्धतींमध्ये कोणत्याही पद्धतीने तुमचा ब्लॉग स्टार्ट करू शकतात। तर सुरुवात करूयात अगोदर आपण मल्टी निश पासून। मल्टी निश म्हणजे काय, वर्क ऑन मोर कॅटेगरीज। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही कॅटेगरीज असतील त्यामध्ये तुम्ही काम करायचं, तुमचे ब्लॉग त्यामध्ये तुम्ही लिहू शकतात। तर त्यामध्ये कॅटेगरी कोणत्या, एक एक्झाम्पल घेऊयात आपण नॉर्मली। तर या ठिकाणी आपण पाहूयात की जर तुम्ही एखादी वेबसाईट बघितली असेल त्या ठिकाणी तुम्हाला ब्युटीच्या रिलेटेड सुद्धा इन्फॉर्मेशन भेटेल, टेक्नॉलॉजी रिलेटेड इन्फॉर्मेशन भेटेल, फॅशन रिलेटेड इन्फॉर्मेशन भेटेल, ट्रॅव्हल, फूड, फायनान्स, बिझनेस, बॉलिवूड आणि बरेचसे असे नवीन नवीन। म्हणजे या ठिकाणी मल्टी निशवर तुम्ही तुमची वेबसाईट बनवू शकतात आणि वेगवेगळ्या निशमध्ये म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरी थ्रू तुम्ही जास्तीत जास्त कॉन्टेंट हे बनवू शकतात, बरोबर। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही यातनं कोणती तरी निश ही सिलेक्ट करू शकता। जर तुम्हाला मल्टी निशमधनं करायचं असेल तर तुम्ही हे सगळे निश एकत्र करून तुमच्या जो काही ब्लॉग असेल त्यावर याच्या रिलेटेड माहिती देऊ शकतात। त्यानंतर येतं तुमचं ब्रॉड निश। ब्रॉड निशमध्ये तुम्ही सिम्पली वर्क ऑन बिग निश। मोठी निश कोणती आहे तर एक्झाम्पल घेऊयात आपण की डिजिटल मार्केटिंग। आता जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग ही एक ब्रॉड निश झाली, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे SEO म्हणू शकतात, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ॲडसेन्स, फेसबुक ॲड्स, त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉगिंग, ॲफिलिएट मार्केटिंग किंवा
फनेल मार्केटिंग, अशा विविध प्रकारचे जे काही डिजिटल मार्केटिंगमध्ये टॉपिक्स येतात त्या टॉपिक्स रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लिहू शकतात. अशाच पद्धतीने तुम्ही ब्रॉड निशचा वापर करू शकतात. म्हणजे हे सगळे टॉपिक सबनिश करून तुम्ही त्या रिलेटेड सगळं तुमचा जो काही टॉपिक असेल त्यावर तुम्ही कॉन्टेंट लिहू शकतात तुमच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे काय, जर तुम्ही मल्टीनिश चूज केलं तर तुम्ही सगळ्या टॉपिक्सवर कॅटेगरी बनवून त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन टाकू शकतात. त्याचबरोबर ब्रॉड निश जर सिलेक्ट केलं तर तुम्ही असं म्हणजे एक एक्झाम्पल घेतला आपण तर तुम्ही एक मोठी निश घेऊ शकतात आणि त्या रिलेटेड पूर्णपणे माहिती देऊ शकता. जसं डिजिटल मार्केटिंग, फायनान्स म्हटल्यानंतर फायनान्स, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग सांगू शकतात. त्याचबरोबर तुम्ही फायनान्स मॅनेजमेंट कसं करायचं, त्यानंतर तुम्ही फायनान्शियली नॉलेज देऊ शकतात. म्हणजे अशा विविध प्रकारची माहिती देऊ शकतात. पण त्याचबरोबर जर मायक्रोनिश तुम्हाला फिक्स करायची असेल, आता आपण पुढचं बघूयात तिसऱ्या नंबरचं मायक्रोनिश. तर मायक्रोनिशमध्ये सिम्पल, आता तुम्ही वर्क ऑन वन स्मॉल निश, म्हणजे तुमचं एक स्मॉल निशमध्ये तुम्ही काम करू शकता. जसं आपण बघितलं डिजिटल मार्केटिंग, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण ब्लॉगिंग हा टॉपिक घेऊयात. तर तुम्ही पूर्णपणे ब्लॉगिंग रिलेटेड तुमचं जे काही कॉन्टेंट असेल ते तुम्ही तुमच्या वेबसाईटवर टाकू शकता. म्हणजे असे सबनिश तुम्ही बनवू शकता. जसं फायनान्स रिलेटेड जर आपण माहिती बघितली, फायनान्स हा जर सब्जेक्ट बघितला तर इन्व्हेस्टिंग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टिंग असतात. तर तुम्ही त्यामध्ये जर तुम्ही फायनान्समध्ये तुम्हाला जर मायक्रोनिश चूज करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक इन्व्हेस्टिंग म्हणजे इन्व्हेस्ट कसा करायचा पैसा ही निश फिक्स करू शकतात. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल घेतलं. म्हणजे अशी मायक्रोनिशवर तुम्ही तुमची ब्लॉग वेबसाईट बनवू शकतात किंवा मल्टीनिशवर बनवू शकतात, ब्रॉड निशवर बनवू शकतात. आता नॅनोनिशमध्ये काय, तर नॅनोनिश म्हणजे काय, वर्क ऑन सुपर स्मॉल निश, म्हणजे जास्तीत जास्त तुमची स्मॉल निश कोणती असेल त्या रिलेटेड तुम्ही लिहू शकतात. बरोबर. आता आपण या ठिकाणी बघितलं एक एक्झाम्पल, अर्निंग फ्रॉम ब्लॉगिंग. बरोबर. तर आता तुम्ही ब्लॉगिंग ही आपली मायक्रोनिश झाली, पण त्यापेक्षा बी जर सबनिश घ्यायची असेल तर आपण नॅनोनिशमध्ये येऊ शकतो. मग ब्लॉगिंगमधनं अर्निंग कसं करू शकतात या रिलेटेड फक्त तुम्ही तुमचं जे काही ब्लॉग असेल त्यावर पूर्ण माहिती देऊ शकतात. म्हणजे ब्लॉगिंगमधनं कोणकोणत्या टाईपने तुम्ही पैसे कमवू शकतात, त्याच्या प्रोसेस काय राहतील, या सगळ्या प्रकारचे छोटे म्हणजे छोटे नाही, छोटा जास्तीत जास्त त्याच्या डीप रिलेटेड जो काही कॉन्टेंट असेल म्हणजे त्या रिलेटेड तुम्ही तुमच्या जी काही ब्लॉगिंग वेबसाईट असेल त्यावर इन्फॉर्मेशन लिहू शकतात. त्याचबरोबर दुसरा एक्झाम्पल घेतला आपण इन्व्हेस्टिंगमध्ये आपण बघितलं पहिल्या याच्यात फायनान्समध्ये इन्व्हेस्टिंग म्हणजे ब्रॉड निश कोणती झाली, फायनान्स. त्यानंतर मायक्रोनिश कोणती झाली, इन्व्हेस्टिंग. आणि त्यानंतर नॅनोनिशमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंगमध्ये बघू शकतात की क्रिप्टोकरन्सी एक बेसिक टॉपिक घेऊ शकतात. फक्त क्रिप्टोकरन्सीमधनं कसा पैसा कमवू शकतात किंवा स्टॉक मार्केटमधनं कसा पैसा कमवू शकतात, म्हणजे इन्व्हेस्ट त्याच्यात करून त्याच्यातनं कसा पैसा कमवू शकतात, ह्या रिलेटेड तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये माहिती देऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 4 प्रकारच्या वेबसाईट इझिली बनवू शकतात. म्हणजे 4 प्रकारच्या वेगळ्या वेबसाईट नाही बनवायच्या, तुम्हाला एकच वेबसाईट बनवायची, पण ह्या 4 प्रकारच्या जी काही तुमचं निश असेल त्यामध्ये फिक्स करू शकतात. बरोबर. यामध्ये मल्टी निश जसं बघितलं तसं सगळ्या टॉपिक्स रिलेटेड कॅटेगरी बनवून तुम्ही त्या ठिकाणी ब्लॉग लिहू शकतात. ब्रॉड निशमध्ये तुम्ही ब्रॉड निश घेऊ शकतात आणि त्याच्यात ज्या काही सब कॅटेगरीज असतील त्या कॅटेगरीज रिलेटेड तुम्ही माहिती तुमच्या ब्लॉगमध्ये देऊ शकतात. त्याचबरोबर मायक्रोनिशमध्ये तुम्ही तुमचं जे काही कमीत कमी म्हणजे मायक्रोनिश असेल जसं आपण बघितलं ब्लॉगिंग त्या रिलेटेड माहिती लिहू शकतात. त्याचबरोबर नॅनोनिशमध्ये जास्तीत जास्त सुपर मायक्रोनिश असेल त्या रिलेटेड माहिती लिहू शकतात. म्हणजे या 4 निश तुम्हाला समजल्याच असतील. जर तुम्हाला समजलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्याशी डायरेक्टली संवाद साधू शकतात आणि ह्या रिलेटेड माहिती फ्रीमध्ये माझ्याशी घेऊ सुद्धा शकतात. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये म्हणजे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये हे कोणती निश फिक्स करायची, मल्टी निश, ब्रॉड निश, मायक्रोनिश, नॅनोनिश, कोणती निश फिक्स करायची आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे त्या रिलेटेड आपण जर तुम्हाला काही माहिती अजून हवी असेल किंवा तुमच्या मनात किंवा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून मी पुढचा जो काही व्हिडिओ येईल त्यामध्ये ते सगळे तुमचे प्रश्न ॲड करून त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. आता पुढे पाहूयात आपलं फाइंड युअर निश. आपलं निश कसं शोधायचं त्या रिलेटेड. आता मेन निश जर आपण बघितली तर मेन निशमध्ये हेल्थ अँड वेलनेस, त्याबरोबर मार्केटिंग. बरोबर. आता या ठिकाणी सबनिश, आपण सबनिशमध्ये डाएट, त्यानंतर मायक्रोनिशमध्ये आपण बेली फॅट आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. मेन निश जर पकडली आपण हेल्थ आणि वेलनेस ह्या निशमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण सबनिश डाएट ही फिक्स करू शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचं मायक्रोनिश शोधायचं असेल ना तर तुम्ही ह्या प्रोसेसचा वापर करू शकता. जसं की हेल्थ आणि वेलनेसमध्ये तुम्ही
डाएट फिक्स करू शकतात. हे सब निश झालं. पण सब निशमधनं तुम्हाला अजून मायक्रो निशमध्ये जायचं असेल तर तुम्ही फक्त बेली डाएट म्हणजे जर तुम्हाला पोटाचा भाग जर तो त्या ठिकाणी फॅट असेल तर तो कमी करायचा असेल, बरोबर, तर डाएट कोणता वापरायला पाहिजे ह्या रिलेटेड तुम्ही माहिती घेऊ शकतात. पण त्याहीपेक्षा तुम्हाला जर नॅनो निशमध्ये जायचं असेल म्हणजे अजून खालच्या एकदम बेसिक टॉपिकमध्ये जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बेली डाएट फॉर प्रेग्नंट वुमन म्हणजे जे काही प्रेग्नंट लेडीज असतील त्या प्रेग्नन्सीनंतर त्यांचं जे काही फॅट असतं पोटाचं तो फॅट कमी करण्यासाठी तुम्ही कोणकोणता डाएट वापरू शकतात त्या रिलेटेड तुमच्या ब्लॉगमध्ये लिहू शकतात. म्हणजे असं डीप तुम्ही खालचा जो काही बेसिक टॉपिक असेल नॅनो निश असेल ती फिक्स चूज करायची. त्यानंतर आपण दुसरं जे काही एक्झाम्पल घेणार आहोत मार्केटिंग. ओके, मार्केटिंग पहिल्यांदा तुम्ही मार्केटिंग फिक्स केलं तुमचं मेन निशमध्ये. त्यानंतर सब निशमध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंग फिक्स केलं. ओके, मार्केटिंगचे भरपूर टाईप्स आहेत त्यामध्ये तुम्ही सब निशमध्ये डिजिटल मार्केटिंग फिक्स केलं. त्यानंतर मायक्रो निशमध्ये तुम्ही फेसबुक मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंगचंच एक डीप म्हणजे त्या रिलेटेडच मायक्रो निश कोणतं येतं तर फेसबुक मार्केटिंग. त्यानंतर नॅनो निशमध्ये मार्केटिंग फॉर ट्युशन क्लासेस जसं आपण ऑलरेडी बघितलं म्हणजे फेसबुक मार्केटिंग करायची आणि कोणासाठी फक्त ट्युशन क्लासेससाठी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मायक्रो निश इझिली फाइंड करू शकतात किंवा शोधू शकतात. जर तुम्हाला खरंच ही निश जर तुम्हाला शोधायचं असेल किंवा तुम्हाला समजत नसेल की कोणती निश शोधायची तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. त्यानंतर तुमची निश असेल सगळ्यात महत्त्वाचं निश व्हॅलिडेशन काय तर आपण नॉर्मली एखादी गोष्ट जर फिक्स केली पण ती आपल्यासाठी परफेक्ट आहे का, आपण त्यात करिअर करू शकतो का, आपण त्यात पुढे जाऊ शकतो का, आपल्याला त्यातनं पैसा भेटेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. मग त्यासाठी तुमची जी काही निश असेल ती व्हॅलिडेट कशी करायची तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. या 5 गोष्टी जर तुमच्या निशला फिक्स करत असतील म्हणजे तुमच्या निशला मॅच होत असतील तर 100% तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होणार. त्यामधनं तुम्ही जास्तीत जास्त पैसा हा इझिली कमावणार. त्यामुळे आपण पहिल्यांदा बघूयात जर आपल्याला ज्या निशमध्ये आपण आपलं निश म्हणजे फिक्स केलं. आता या ठिकाणी आपण बघितलं तसे आपण 5 निश फिक्स करून ठेवूयात. म्हणजे जर 5 निश फिक्स केलं की नाही ह्या 5 निशमध्ये आपण काम करू शकतो. मग 5 निश फिक्स केल्यानंतर तुम्ही त्या 5 निशला या 5 जे काही पॉईंट्स आहेत त्याने मॅच करून बघा. ज्या ठिकाणी 5च्या 5 पॉईंट मॅच होत असतील त्या रिलेटेड तुम्ही तुमचं जे काही ब्लॉग लिहायचं आहे ते लिहू शकतात. तर आपण पहिल्यांदा एक्सपिरियन्स बघूयात. जसं आता आपण बघितलं जर आपल्याला ट्युशन क्लासेससाठी आपल्याला एक नॅनो निश घेतली आपण. ट्युशन क्लासेससाठी फेसबुक ॲड्स आपल्याला रन करून द्यायचे आहेत. मग फेसबुक ॲड जर तुम्हाला रन करून द्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे का हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला एक्सपिरियन्सच नसेल आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काय म्हणणार आहे तुम्ही त्यांना जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तुमचा मागचा जो काही स्टॅटिस्टिक असेल किंवा तुम्हाला एक आयडिया असेल किंवा तुम्ही एखादे क्लासेस जरी केले असेल कोर्स केले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगू शकतात की तुमची फेसबुक ॲड मी रन करू शकतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्टुडंट्स आणून देऊ शकतो आणि त्या बदल्यात तुम्ही मला पैसे देऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने. त्याचबरोबर खरंच तुम्हाला इंटरेस्ट आहे का, कारण कसं होतं की प्रत्येक वेळेस आपण एक स्पेसिफिक टाईमपर्यंत आपण ते काम करत असतो पण पुढे जाऊन जर आपल्याला त्यातनं जर ग्रोथ होत नसेल किंवा आपल्याला जर त्यातनं पुढे जायला अवघड जात असेल तर आपला इंटरेस्ट कमी होतो. त्यामुळे अगोदर हा महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला कोणी पैसे जरी दिले नाहीत ना तरी तुम्ही त्या गोष्टीसाठी काम करू शकतात का, जर अशी गोष्ट असेल ना तरच तुम्ही त्यातनं सक्सेसफुल होऊ शकतात. त्यामुळे अगोदर तुम्ही पैशांची अपेक्षा न करता तुम्ही स्वतः जास्तीत जास्त लोकांसोबत रिलेशन मेंटेन करा. जास्तीत जास्त लोकांचे फ्रीमध्ये म्हणजे फ्रीमध्येच करा असं नाही. स्टार्टिंगला तुम्ही फ्रीमध्ये करा त्यानंतर तुम्हाला थोडं त्यांचं जर त्यांना प्रोग्रेस मिळाली तर त्याचा रेफरन्स देऊन तुम्ही अदर लोकांना सांगू शकतात की आम्ही ह्या बिझनेसला आम्ही ग्रोथ करून आणली, तुम्हाला जर करायचं असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. मग त्या बदल्यात तुम्ही चार्जेस वगैरे घेऊ शकतात. पण त्या अगोदर तुमचा इंटरेस्ट आहे का हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे आणि इंटरेस्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर ऑडियन्स. त्याचबरोबर आता जसं बघितलं ट्युशन क्लासेस, आपण ट्युशन क्लासेससाठी ॲड बनवणार आहोत म्हणजे फेसबुक ॲड आपण लावणार आहोत. जर फेसबुक ॲड आपण त्यांच्यासाठी लावणार आहोत हे आपल्याला नॉलेज आहे, आपल्याला एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये, त्याचबरोबर आपल्याला इंटरेस्ट पण आहे. पण ऑडियन्स आहे का, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला फेसबुक ॲड फक्त ट्युशन क्लासेससाठी लावायचे तर आजूबाजूला ट्युशन क्लासेस आहेत का, कारण तुम्हाला ती ऑडियन्स महत्त्वाची. म्हणजे तुमचा जो काही कस्टमर आहे तो ट्युशन क्लासचा जो काही हेड असेल तो असणार आहे. मग त्याला तुम्हाला टार्गेट करायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे आजूबाजूला क्लासेस आहेत का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे तुमची ऑडियन्स परफेक्ट आहे का हे शोधणं महत्त्वाचं आहे. नंतर पेमेंट. बरोबर. जर तुम्ही तुमचे जे काही ट्युशन क्लासेस असतील त्या टीचर्स लोकांना किंवा ते जे काही हेड असतील त्यांना भेटलेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फेसबुक रिलेटेड म्हणजे फेसबुकच्या ॲड्स वगैरे तुम्ही रन करून देणार आहात तर फेसबुक ॲड रन करून देण्यासाठी ते तुम्हाला पेमेंट देतील का.
जर त्यांच्याकडे पैसा भरपूर असेल तरच ते तुम्हाला पैसा देतील. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे की लोक आपल्याला पैसे देतील का. जर पैसे देत असतील त्यांनी रिलेटेड तर तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकतात. त्याचबरोबर स्केलेबल, तुमची जी काही निश आहे ती स्केलेबल आहे का, म्हणजे फ्युचरमध्ये जाऊन ती मोठी होऊ शकते का, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही निश आहे ती व्हॅलिडेट करू शकतात. यामध्ये आता जसं बघितलं, आता एक्सपिरियन्स, आता तुम्हाला आपल्याला या ठिकाणी कॉन्टेंट लिहायचं आहे, बरोबर. आपल्या ब्लॉगमध्ये जर कॉन्टेंट लिहायचं असेल तर आपल्याला एक्सपिरियन्स आहे का. जर आपल्याला एक्सपिरियन्स असेल तर आपण आपल्या मनातल्या गोष्टी त्या ठिकाणी प्रॉपरली लिहू शकतो, कारण आपल्याला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे, आपण प्रॅक्टिस केलेली आहे. त्यामुळे इझिली आपण जास्तीत जास्त माहिती आणि प्रॅक्टिकली प्रॉपर व्हॅल्यू लोकांना देऊ शकतो. त्याचबरोबर इंटरेस्ट, आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण इझिली जास्तीत जास्त ब्लॉग लिहू शकतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती देऊ शकतो. त्यानंतर ऑडियन्स, त्या रिलेटेड ऑडियन्स आहे का, म्हणजे जे क्लासेसवाले असतील त्यांच्या मार्केटिंगसाठी ते आपल्याला ऑनलाईन सर्च करू शकतात की नाही. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ते जर म्हणतील की आम्ही जास्तीत जास्त स्टुडंट कसे आणायचे, मग त्या रिलेटेड जर तुम्ही क्वेश्चन बनवलेला असेल, तुमचा ब्लॉग बनवलेला असेल तर तुमचा ब्लॉग ते वाचायचा प्रयत्न करतील. त्यानंतर इथं पेमेंट, बरोबर. म्हणजे सध्या जर तुम्ही आज ते क्लासेसवाले आहेत, आपण जसं बघितलं तुम्ही सर्व्हिस किंवा प्रोडक्ट ॲड करू शकतात. मग तुम्ही तुमचे ब्लॉग जर बघायला आले तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं कॉल टू ॲक्शन बटन देऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकतात की जर तुम्हाला सुद्धा तुमचा ट्युशन क्लासचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही खाली मला ह्या लिंकवर क्लिक करून तुमचा फॉर्म भरू शकतात, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना फेसबुक ॲड्स रन करायला मदत करू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही ब्लॉगिंग तर त्या थ्रू ॲडसेन्समधनं पैसा कमवणारच, पण या ठिकाणी प्रोडक्ट सर्व्हिस म्हणजे तुमची जी काही सर्व्हिस आहे ती सुद्धा सेल करून त्यातनं पैसा कमवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पैसासुद्धा भेटणार आहे, बरोबर. त्यानंतर स्केलेबल म्हणजे काय, जर तुम्ही तुमचा ब्लॉग टाकत राहिले तर जास्तीत जास्त क्लासेसवाले तुमचा ब्लॉग वाचायचा प्रयत्न करतील. जास्तीत जास्त लोक जे काही ट्युशन क्लासेसचे टीचर्स असतील ते तुमचा ब्लॉग पाहत राहतील आणि त्याच्यामुळे तुमची ऑडियन्स जर जास्त आली तर गुगल तुम्हाला जास्तीत जास्त पैसासुद्धा देईल. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला जास्त पैसा दिला तर तुम्हाला तुमचा जो काही व्यवसाय असेल तो वाढवता सुद्धा येईल. मग त्या ठिकाणी तुम्ही स्केलेबल तुमच्या व्यवसायाला म्हणजे तुमची जे काही ब्लॉग असेल त्या रिलेटेड आजूबाजूला तुमचे प्रोडक्ट सर्व्हिसेस बनवू शकतात आणि सर्व्हिस किंवा प्रोडक्ट बनवून नंतर त्या ठिकाणी तुमच्या बिझनेसला जास्तीत जास्त वाढूसुद्धा शकतात. त्यामुळे हे 5 पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये एक्सपिरियन्स, इंटरेस्ट, ऑडियन्स, पेमेंट आणि स्केलेबल ह्या 5 पॉईंटची गरज आहे. जर तुम्हाला अजून जर ह्या गोष्टी समजल्या नसतील, तुम्हाला जर कन्फ्यूज असणार तुमचं निश कसं शोधायचं, तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून माझ्याशी संवाद साधू शकतात. आपण त्या ठिकाणी डिस्कशन करून प्रॉपरली तुमचं निश कोणतं आपण फिक्स करू शकतो ह्याविषयी माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओज आलेले आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि खाली जे काही डिस्क्रिप्शनमध्ये विविध प्रकारच्या वेगवेगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत तुमच्या फायद्याच्या, त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही त्याचा फायदासुद्धा घेऊ शकतात. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपण पुढच्या जो काही व्हिडिओ येईल त्यामध्ये त्या प्रश्नांचं उत्तरं घेऊन यायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.